तर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारतानं आपल्या युद्धबाहू नौका अरबी समुद्रामध्ये उतरवत पाकिस्तानची आणखी कोंडी केली आहे। भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले। त्याला कारणही तसंच आहे। INS विक्रांत ही आधुनिक युद्धनौका आहे। विक्रांत एका वेळी 40 फायटर एअरक्राफ्ट कॅरी करू शकते। यामध्ये MiG-29K आणि MH-60R अँटी सबमरीन हेलिकॉप्टर्सचाही समावेश आहे। तर अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानला टार्गेट करणं भारताला आणखी सोपं जाणार आहे। पाकिस्तानमधली मुख्य शहरं भारत हा सहज टार्गेट करू शकतो। कसं ते बघूयात या ग्राफिक्सच्या माध्यमातून। सध्या INS विक्रांत जिथं आहे तिथून कराची हे 1338 किलोमीटरवर आहे आणि MiG-29K ची स्पीड आहे 2200 किलोमीटर पर आवर। म्हणजेच MiG हा अवघ्या 40 मिनिटांमध्ये कराचीमध्ये घुसून टार्गेटवर बॉम्ब वर्षाव करू शकतो। पूर्ण शहर नाही तर शहरातील मुख्य ठिकाण ठरवून टार्गेट करता येतील आणि कराची म्हणजे पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे। भारताने ठरवलं तर फक्त 40 मिनिटांमध्ये ती ध्वस्त करता येईल। कराचीवर हल्ला म्हणजे पाकची आर्थिक नसा आवळणे, म्हणजे INS विक्रांतच्या मदतीनं फक्त 40 मिनिटात कराचीचा गेम खल्लास होऊ शकतो। दुसरं महत्त्वाचं शहर ते म्हणजे इस्लामाबाद। पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद आणि 2142 किलोमीटरवर म्हणजे MiG आपल्या स्पीडनं अवघ्या 1 तासामध्ये पाकच्या राजधानीमध्ये घुसून दाणादाण उडवू शकतो। कारण इस्लामाबाद हे 2142 किलोमीटर अंतरावर आहे आणि ज्या ठिकाणी INS विक्रांतवर MiG-29K आहे त्याची स्पीड 2200 किलोमीटर पर आवर आहे। म्हणजेच 1 तासामध्ये जर MiG उडालं तर 1 तासामध्ये इस्लामाबाद सुद्धा ध्वस्त होऊ शकतं, जी राजधानी आहे पाकिस्तानची। आणि तिसरं महत्त्वाचं शहर आहे ते म्हणजे लाहोर। लाहोरचं अंतर आहे 1391 किलोमीटर आणि MiG-29Kचं स्पीड आहे 2200 किलोमीटर पर आवर। म्हणजेच अरबी समुद्रातून MiG-29 उड्डाण घेतली तर अवघ्या अर्ध्या तासात लाहोरची राख रांगोळी होऊ शकते। एकीकडे युद्धाचे ढग दाटल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे तर पाकिस्तानातील शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला सूट दिलेली आहे। त्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले। अशातच आता पाकिस्तानी शेअर बाजारामध्ये ही मोठी घसरण झाली आहे। पंतप्रधान मोदींच्या बैठकीमध्ये जेव्हा ही बैठक सुरू होती त्या दरम्यान 2500 अंकांची घसरण पाकिस्तानच्या शेअर बाजारामध्ये झाली होती। तर या बैठकीमध्ये सुरक्षा आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती। भारताच्या संभाव्य कठोर कारवाईमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा थेट परिणाम हा पाकिस्तानच्या आर्थिक बाजारावर झाला। गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। चलन आणि आर्थिक स्थैर्यावरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। तर राजधानी दिल्लीमध्ये भारताचा निर्णायक ॲक्शन प्लॅन ठरतोय। दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे। दिल्लीत केंद्रीय कॅबिनेट बैठकांचा सिलसिला सुरू आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। तर केंद्रीय संरक्षण समितीची ही गेल्या 4 दिवसातली दुसरी बैठक आहे। बैठकीमध्ये भारताकडून निर्णायक उत्तर देण्यासंदर्भात ॲक्शन प्लॅनवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान पंतप्रधानांनी भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा घेतल्याची ही माहिती आहे। तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमधील तयारीचाही आढावा त्यांनी घेतल्याचं कळत आहे। आता जाणून घेऊयात भारत आणि पाकिस्तानची लष्करी ताकद नेमकी किती आहे ते। नियंत्रण रेषेवरील हालचाली ह्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे युद्धाची तयारी सुरू असल्याचं दिसतंय। दरम्यान भारताकडे पायदळमध्ये 12 लाख सैन्य आहे तर पाकिस्तानच्या पायदळात 5,07,000 सैन्य म्हणजे भारतापेक्षा निम्म्याहूनही कमी आहे। तर हवाई दलमध्ये 1.49 लाख इतके सैन्य भारताकडे आहे तर पाकिस्तानकडे हवाई दलात फक्त 70,000 सैन्य आणि भारताकडे नौदलमध्ये 75,000 सैन्य आहे तर पाकिस्तानकडे फक्त 30,000 सैन्य नौदलात।